हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मी गौतमी तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. आणि आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल मेकअप लुक. सो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल मेकअप लुक. तुम्ही पाहू शकता की मी कसा लोवर घालून घेतला आहे. आणि आता आपण मेकअपला स्टार्ट करणार आहोत. सो मी क्लिन्झिंग केलं आहे आणि आता आपण टोनर यूज करूया. सो तुम्ही टोनर असा पाहिजे ड्राय करून घ्यायचा आहे, त्याला हात लावायचं नाही आहे, तो ड्राय होईपर्यंत. सो फ्रेंड्स, मी आता टोनर लावून घेते आणि आता लावते आहे मॉइश्चरायझर, जे की आहे वॉटर बेस. सो फ्रेंड्स, आता आपलं टोनर झालं आहे, मॉइश्चरायझर झालं आहे आणि आता आपण लावून घेणार आहे प्रायमर. सो पाहू शकता मी माझं प्रायमर लावून घेतला आहे. आता मी करून घेणार आहे कलर करेक्शन. तुम्ही पाहू शकता मला इथे पंकजचे स्पॉट्स आहे ते मला कव्हर करायचे. सो मी इथे ब्रशने करते आहे. सो तुम्ही तुमच्या हाताने करू शकता किंवा ब्युटी ब्लेंडरचा सुद्धा यूज करू शकता. सो फ्रेंड्स, आता मी याला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे. एकदम जेंटल आणि सॉफ्ट हँडने तुम्हाला याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. अगदी भाजायचं नाही आहे. तुमच्या शेडनुसार तुम्ही तुमचं फाउंडेशन लावून घ्यायचं आहे आणि अगदी जेंटली फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. अगदी असं किंवा असं करून घासायचं नाही आहे त्याला. हलक्या हाताने फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. एक पार्ट कंप्लीट करत तुम्ही फाउंडेशन लावायचं आहे. संपूर्ण फेसवर लावून घ्यायचं नाही आहे. एक पार्ट कंप्लीट करायचं आणि मग दुसरा. सो फ्रेंड्स, आता मी हायलायटिंग करून घेणार आहे. अगदी हलकं, फार नाही, पण थोडंसं. सो फ्रेंड्स, आता आपण पावडर टॉपिंग करणार आहोत. सो फ्रेंड्स, आता मी हा सर अप्लाय करणार आहे. सो फ्रेंड्स, मी आता अप्लाय करणार आहे ब्लश. थोडंसं पिंकिश कूल टोनमध्ये आपण अप्लाय करायचं. सुरुवातीला हलक्या हाताने आणि एकदम कमी क्वांटिटीमध्ये अप्लाय करायचं, जेणेकरून बिघडणार नाही किंवा जास्त लागणार नाही. सुरुवातीला तुम्ही जास्त घेऊन लावला तर तो खूप जास्त भडक दिसेल. फ्रेंड्स, आता आपण आय मेकअपला स्टार्ट करूया. त्याआधी आता स्कुली ब्रश घेऊन आपले आयब्रोज कोम करून घ्यायचे आहे, ब्रश करून घ्यायचं आहे. सो तुम्ही पाहू शकता माझे आयब्रोज खूप थिक आहे. त्यामुळे मला फिलर किंवा आयब्रोजला कोणतेही प्रोडक्ट लावायची किंवा फिल करायची काही गरज मला तरी वाटत नाही आहे. तुम्ही बघा माझी खूप थिक आणि जेट ब्लॅक आहे. सो मी जास्त रेडी करणार नाही त्याला अजून, मग ते विचित्र दिसू शकतो. फक्त त्याला मी लाईन ड्रॉ करणार आहे. काही नव्हतं जास्त करायची गरज नाही म्हणून. सो पाहू शकता. सो फ्रेंड्स, या शेडने मी माझं संपूर्ण आयलिड आणि ट्रान्झिशन एरिया कव्हर करणार आहे. अगदी सिम्पल आणि क्विक असा आय मेकअप मी तुम्हाला दाखवणार आहे, जो मी कधीही करू शकता. स्मॉल ब्लेंडिंग ब्रशने घेऊन संपूर्ण आयशॅडो ब्लेंड करून घ्यायचे आहे.
सो फ्रेंड्स आता आपल्याला काय करायचं, थोडंसं लायनर ब्रश घ्यायचं, असं स्मॉल स्मजर ब्रशने, आणि त्याला स्मच करायचं आहे. अगदी हलके हलके हाताने, जसं आपण लायनर लावतो तसं. थोडंसं थिक केलं तरी चालेल, कारण मी ह्याच्यानंतर आयलॅशेस लावणार आहे. सो बघू शकता तुम्ही, अगदी लायनरसारखंच दिसतं. त्याला तुम्ही स्मच केलं तरी छान दिसतं, म्हणजे स्प्रेड होणार नाही. आणि ह्यावरती मी आयलॅशेस लावणार आहे, त्यामुळे मी थोडंसं ते जाड करणार आहे. थोडंसं हलकं हलकं त्याला स्मच करणार आहे, जेणेकरून ते निघणार नाही. सो फ्रेंड्स बघू शकता, इतकंच करायचं आहे. याच्यापेक्षा जास्त ते वरती वगैरे द्यायचं नाही, तर ते विचित्र दिसेल. तुम्ही डार्क ब्राऊन कलरने सुद्धा असंच मटेरियल देऊ शकता. मी लोअर लॅश लाईनला सुद्धा लावून घेते, तोच ब्लॅक कलर. सो फ्रेंड्स बघू शकता, मी हा आईसचा मेकअप केले आहे. सो आता आपण इथे करून मग तुम्हाला भेटते. सो फ्रेंड्स पाहू शकता, मी दुसरा आईसचा कंप्लीट केला आहे. सो आता आपण लावूया काजळ. सो फ्रेंड्स आता आपण लावूया हायलायटर. सो फ्रेंड्स आता अप्लाय करणार आहे मी लिपस्टिक. सो माझ्याकडे या 2 लिप लायनर आहेत. सो मी न्यू कलरची लिपस्टिक अप्लाय करणार आहे. मी आय मेकअप सुद्धा ब्राऊन टोनमध्येच केला आहे. सो मला न्यू लिपस्टिक हवी आहे. यावर तुम्ही रेड कलरची लिपस्टिक लावली तरी चांगली दिसते, छान वाटते, त्याचा बोल्ड लुक वाटतो. पण मला मोनोक्रोमॅटिक लुक करायचं आहे, सो मी न्यू कलरची लिपस्टिक अप्लाय करणार. तुम्ही मला दाखवते असं लिपस्टिक अप्लाय करायची ती. बोलते छान. सो फ्रेंड्स मी काय विसरली असेल, मस्कारा. सो आता आपल्याला मस्कारा अप्लाय करायचा. तुमच्याकडे असं आयब्रो स्टुडिओ आहे, तरी तुम्ही कोम करून घेऊ शकता. नुसतं फील करायची गरज नाही आहे, कुठलं प्रोडक्ट घ्यायची गरज नाही आहे. नुसतं नॅचरली त्याला असं कोम करून घ्यायचं आहे, म्हणजे ते इव्हनली स्प्रेड होतं, आणि जे काही जास्त लागलेले प्रोडक्ट्स असतात ते सुद्धा यात निघून येतात. तर फ्रेंड्स पाहू शकता, माझा इथे कंप्लीट झाला आहे मेकअप. आणि मी आता फॉल्स लॅशेस सुद्धा लावून घेतले. आपण लावून घेऊया. लावून घेते मी. सो पूर्ण गेटअप मी घालून घेते, ज्वेलरी वगैरे, आणि मग आपण भेटू. सो फ्रेंड्स माझा हा मकर संक्रांती स्पेशल लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.